नमस्कार. गियाबारी सिंड्रोम हा तसा तर जुनाच आजार आहे आणि त्याचे केसेस आता सध्या स्थितीला पुण्यामध्ये आपण वाढलेले पाहत आहोत. त्यामध्ये मावळ तालुक्यातल्या केसेस नोटिफिकेशन अद्याप तरी आलेले नाही आहे आणि ती सुदैवाची बाब आहे. ह्यामध्ये आपण हा आजार टाळू शकतो आणि त्यामध्ये आपण काही प्रतिबंधात्मक योजना किंवा प्रतिबंधात्मक उपाय आपण करायला पाहिजे. त्यामध्ये प्रथम तर स्वच्छ पाणी पिणे, पाणी स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. पाणी उकळून पिणे आणि ताजं आणि शिजवलेलं अन्न खाणं हे खूप गरजेचं आहे. आणि फ्रीजमध्ये आपण नेहमी अन्न फ्रीजमध्ये ठेवतो, पण ते ज्यावेळेस आपण ठेवतो त्यामध्ये शिजवलेलं आणि कच्चं अन्न म्हणजे न शिजवलेलं अन्न हे एकत्रितपणे न ठेवता ते वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये किंवा सेपरेट ते स्टोरेज त्याचं केलं पाहिजे. आणि ह्याचे जे लक्षणं आहेत तसं तर ह्यामध्ये लूज मोशन्स होतात आणि ते फार जास्त प्रमाणात होतात. पोटदुखी होते आणि आपल्याला वाटतं की हा साधा आजार आहे, पण त्यामधून नंतर जर हातापायामध्ये वीकनेस आला, त्याला आपण ॲक्यूट ऑनसेट ऑफ वीकनेस असं म्हणतो. अचानक तो वीकनेस आला, लखवा बसल्यासारखा वीकनेस आला, म्हणजे फक्त असं मुंगे आलं तसं नाही, लखवा बसल्यासारखं जर वीकनेस जाणवलं तर त्वरित डॉक्टरांकडे जावं आणि वैद्यकीय सल्ला त्या ठिकाणी घ्यावा आणि हा पूर्णपणे बरा होणारा आजार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.